सर्वांना गुड मॉर्निंग। आणि हे बघा, इथे मी आली आहे बँकेमध्ये। म्हणजे माझं जे स्टेट बँकेचं अकाउंट आहे ते बंद पडलेलं आहे आणि ते ओपन करण्यासाठी मी इथे बँकेत आली आहे। पण त्या बँकचे मॅनेजर बोलले की तुमचं अकाउंट बंद पडलेलं आहे, ते काही परत ओपन होणार नाही। म्हणून आम्ही परत मग दुसऱ्या बँकेमध्ये चालू आहोत, कारण की न्यू अकाउंट मला खोलायचं आहे बँकेमध्ये। तर आम्ही इथे आता युनियन बँकेमध्ये आलो आहोत आणि बँकेत माझं अकाउंट खोलणार आहे, कारण की काही कारणास्तव म्हणजे पहिलं अकाउंट आहे तर नवीन पण अकाउंट खोलायचं आहे। आणि इथे मी आली आहे घरी, आणि घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे की माझे जे मिस्टर आहेत, माझ्या मिस्टरांना त्यांच्या कंपनीकडनं काही गिफ्ट्स भेटलेले आहेत। तर मी गिफ्ट्स ते तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासमोर ओपन करणार आहेत। म्हणजे कालच भेटले होते पण मी ओपन केलेले नव्हते, म्हटलं तुमच्यासोबतच तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे। तर हे बघा, पहिल्या गिफ्टमध्ये आहेत कप आहेत, चहा पिण्याचे कप, आणि ते कप सेलो कंपनीचे आहेत। खूपच भारी कप आहेत हे। तर पहिल्या गिफ्टमध्ये कप आहेत आणि हे कप खूपच भारी आणि खूपच टिकाऊ आहेत। अक्षरशः तुम्ही म्हणजे काचेचेच आहेत, वरतून खाली फेकले ना तर ते फुटणार नाही असे अगदी सेलो कंपनीचे मस्त कप आहेत। 6 कप आहे आणि त्याची प्राईस आहे 350 रुपये। आणि आता आपण दुसरं पण गिफ्ट खोलूयात, बघूयात याच्यामध्ये काय आहे ते। कारण की माझ्या मिस्टरांना त्यांची जी कंपनी आहेत ना ती म्हणजे वेळोवेळी असे गिफ्ट वगैरे देत असते। म्हणजे खरं तर म्हणजे हे गिफ्ट माझ्या मिस्टरांच्या अशा कारणाचं आहे की त्यांनी कंपनीमध्ये सुट्ट्या नाही घेतलेल्या, त्याच्यामुळे। कारण की खरंच आपण कंपनीसाठी काम करतोच ना, तर सुट्ट्या घ्यायचं काही कारणच पडत नाहीत, कारण मीच त्यांना घेऊ देत नाही। घरचं सगळं जे काम आहेत ना ते मी स्वतः हँडल करत असते। तर हे बघा, दुसऱ्या गिफ्टमध्ये आहेत सेलो कंपनीचे ग्लास। ज्यूस पिण्यासाठी आपण जे ग्लास वापरतो ना ते ग्लास भेटलेले आहेत, तर सेलो कंपनीचे आहेत। तर माझ्या मताने सेलो कंपनीच्या ज्या पण वस्तू आहेत ना त्या खूपच भारी असतात, महाग असतात, पण त्यांची क्वालिटी पण तितकीच चांगली असते। तर आता हे झालं दुसरं गिफ्ट। आता मी तिसरं पण गिफ्ट इथे ओपन करणार आहे तुमच्यासमोर। तर हे बघा, हे आहे तिसरं गिफ्ट। आता याच्यामध्ये काय आहेत बघूयात। तर हे बघा, याच्यामध्ये आहेत सर्विंग बाउल। म्हणजे आपण भाजी वगैरे काढून ठेवतो ना, तर ते बाउल आहेत। आणि हे बाउल पण खूपच चांगलं आहेत आणि खूपच ब्रँडेड आहेत, हे बघा। तर अशा पद्धतीने माझ्या मिस्टरांना वेळोवेळी किंवा बक्षिसं म्हणा किंवा अशीच गिफ्ट आहेत ना ते कंपनीकडनं भेटत असतात। खरंच त्यांची जी कंपनी आहेत ना ती खूपच मस्त आहेत। म्हणजे अक्षरशः दरवर्षी काही ना काही वस्तू कंपनीकडनं आम्हाला भेटत असतात आणि खूपच चांगली फॅसिलिटी आहे त्यांचीवाली। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका।